हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. सो ॲज वी डिसाइडेड, आज मला पिडियाट्रिक्सचा अभ्यास करायचा होता आणि एक मेडिसिनचं लेक्चर करायचं होतं मॅरोमधलं. सो त्यातलं फक्त एकच टास्क कंप्लीट झालाय. त्यामध्ये आपण फक्त मॅरोचं लेक्चर पाहिलं आहे. पिडियाट्रिक्सचा मी आज काहीच अभ्यास केला नाही, पण आय गॉट सम आयडिया व्हॉट आय हॅव टू डू. सो फर्स्ट ऑफ ऑल मी सिस्टम चालू केलेली आहे कोणती, तर एंडोक्राईन सिस्टम चालू केली आहे. कारण की एंडोक्राईन आता आपण बाकीचे सब्जेक्ट्स पण करणार आहे. आपण साईड बाय साईड म्हणजे वीकली आपण ठरवलेलं आहे की कोणते कोणते सब्जेक्ट करणार आहेत. तर OBGY पण घेणार आहे आपण त्याच्यामध्ये. तर मग आता मी एंडोक्राईन चालू केलं. उद्या डे असणार आहे आपला मेडिसिनचा. सो उद्या मेडिसिनमध्ये एंडोक्राईनची सिस्टम करणार. त्यानंतर ना OBGYचं पण सब्जेक्ट येईल. सो आपली OBGY मध्ये एंडोक्राईन सिस्टमचं खूप जास्त वेटेज असतं आणि खूप जास्त कन्सेप्च्युअल क्लिअरिटी राहते. त्याच्यामुळे आपण एंडोक्राईन सिस्टम घेतोय, बाकी दुसरं काही कारण नाही आहे. आणि व्हॅल्युएबल पॉईंट्स आहेत ह्या एंडोक्राईन सिस्टममध्ये, आणि सगळ्यात मोठी सिस्टीम पण एंडोक्राईन सिस्टमच आहे. सो कव्हर करताना सगळ्यात मोठ्या गोष्टी आपण सुरुवातीला कव्हर करतो, जेणेकरून लास्टला आपल्याला जास्त लोड पडणार नाही. सो हेच आपली स्ट्रॅटेजी आहे. आज एक लेक्चर बघितलं, ते पण इंट्रोडक्शनचं लेक्चर बघितलं एंडोक्राईन सिस्टमचं. पण खरं सांगायचं झालं तर माझा एवढा मेडिसिनमध्ये इंटरेस्ट नव्हता, पण हे लेक्चर पाहिल्यानंतर माझा थोडा इंटरेस्ट यायला लागला आणि मला मेडिसिन सब्जेक्ट थोडा अजून जास्त इंटरेस्टिंग वाटतं. सो आता बघूया. आणि मला आतापर्यंत वाटत होतं की मला ते राकेश सरांचं काय बोललेलं कळत नाही, पण माझा तो चुकीचा गैरसमज होता. माझे जे फ्रेंड्स होते त्यांनी मला सांगितलं की त्यांचं काय कळत नाहीये, आणि मी त्यांचं ऐकूनच सगळ्यांना मी स्वतः पण सांगत होतो की मला काय कळत नाहीये त्यांचं. बट आय वॉज रॉंग. तर राकेश सरांचं शिकवलेलं मला कळतंय, कारण की मी लेक्चर केलेच नव्हते. मी फक्त बाकीच्यांचं ऐकून त्यांच्या ओपिनियनवरतीच हे भरोसा ठेवलेला. पण मी जेव्हा स्वतः लेक्चर बघितले तेव्हा मला समजलं की अरे हा, आपल्याला पण समजतं लेक्चरमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. सो आय कॅन कंटिन्यू विथ मॅरो. सो एक लेक्चर झाले, आता पुढचं लेक्चर बघू. बस एवढंच. उद्याच्याला आहे मेडिसिन. डेली आपण मेडिसिनचं एक लेक्चर करणार आहे, आणि त्याचबरोबर मेडिसिनचं आपल्याला भलानी कव्हर करायचं आहे. सो सिस्टम पण चूज केलेली आपण एंडोक्राईन सिस्टम. सो लेट्स गो. थँक्स फॉर वॉचिंग. वी विल कॅच यू इन द नेक्स्ट वन.